विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपुरात येणारा भाविक हा दर्शन रांगेत उभा असतो। दर्शन रांगेतील सामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी व्हीआयपी दर्शन बंद आहे। मात्र वारकरी हाच व्हीआयपी मानून सध्या प्रशासन काम करतंय। यामध्ये पंढरपूरच्या दर्शन रांगेत 2 वयोवृद्ध भाविक उभे होते। शारीरिक क्षमता सांभाळत हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना दिसले। यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या भक्तांना रांगेतून सोबत घेत विठ्ठलाचं थेट दर्शन घडवलं। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे सामान्य भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळतंय। यावेळी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात वारकरी हाच व्हीआयपी आहे असं सांगत वारकऱ्यांच्या दर्शनाची व्यवस्था प्रशासन करत असल्याचं सांगितलं। याच हेतूने दर्शन रांगेत शारीरिक क्षमता सांभाळत येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना थेट विठ्ठलाचं दर्शन घडवत वारकरी हाच व्हीआयपी याची प्रचिती सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली। विठ्ठलाची दर्शन रांग सध्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत, त्यामुळे विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन प्रत्येक वारकरी भक्त दर्शन रांगेत उभा राहून विठ्ठलाचं दर्शन घेतो। मात्र हेच दर्शन घेत असताना वयोवृद्ध नागरिकांचा त्रास पाहून जिल्हाधिकारी कार्तिकेयन व मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या माध्यमातून वयोवृद्ध भाविकांना थेट दर्शन मिळाल्यामुळे संबंधित वारकरी भक्तांमधून समाधान व्यक्त केलं जात होतं। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।